नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नीट परीक्षेचे फॉर्म 8 मार्चपर्यंत भरता येणार. तर JEE परीक्षेवर राहणार AI चे पूर्ण लक्ष. या बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शैक्षणिक, राजकीय आणि स्थानिक बातम्या हिंदी आणि मराठीतून बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. नियमित ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या शैक्षणिक बातम्या. 10वी पास झाल्यानंतर मुले वेगवेगळी फील्ड निवडतात. त्यात पहिली फील्ड म्हणजे नीटकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा एक कल असतो आणि यासाठी नीटचे फॉर्म भरताना आणि नीटची तयारी करताना 11वी ते 12वीपासूनच ते नीट आणि 11वी 12वीचे सुद्धा क्लासेस लावत असतात. आणि नीटचे एक्झाम फॉर्म केव्हा निघतात याची ते आतुरतेने वाट पाहत असतात. तर यावर्षी मेडिकल कॉलेजकडे वळणाऱ्या मुलांसाठी ही खास माहिती देण्यात येत आहे की नीटचे अर्ज ऑनलाईन भरणे सुरू झालेले आहे. मेडिकल कॉलेजमधील पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झालेला आहे. 8 फेब्रुवारी ते 8 मार्च या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना हे अर्ज ऑनलाईन भरता येणार असून 3 मे रोजी नीटची परीक्षा घेण्यात येणार आहे. MBBS, BDS, BVSC, BAMS, BHMS आणि BUMS आणि BAMSS अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पात्र परीक्षा म्हणून नीटचे आयोजन करण्यात येते. नीट परीक्षा 3 मे रोजी दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी या भाषासह एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचे आणि 10 ते 12 मार्च दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात दुरुस्त्या करता येतील. सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी 1700 रुपये फी लागणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांसाठी 1600 रुपये आणि अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग, तृतीयपंथीयांसाठी 1000 रुपये शुल्क आकारण्यात येईल. भारताबाहेरील विद्यार्थ्यांना 9500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या अर्ज प्रक्रियेबाबतची माहिती नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. याशिवाय येथेही विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती मिळेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली सर्व कागदपत्रे तयार करून ठेवावी अशाही सूचना NTSने दिलेल्या आहेत. तर JEE या इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी केंद्रावरती परीक्षा केंद्रावर चिटिंग होऊ नये यासाठी प्रत्येक खोलीमध्ये CCTV कॅमेरे लावलेले असतात. परंतु यावर्षी JEE परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी AI चे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर अलीकडेच आयोजित JEE मेन्स परीक्षेवर AI साहाय्याने करडी नजर ठेवण्यात येणार आहे. देशभरातील केंद्रावर AI सह CCTV आणि 5G जॅमर्सचाही वापर करण्यात येणार आहे. देशभरातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रवेशासाठी आवश्यक JEE मेन्स परीक्षेच्या पहिल्या सत्राचे आयोजन 21 ते 28 जानेवारी दरम्यान करण्यात आले. या परीक्षेत गैरहजर टाळण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विविध तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केलेला आहे. BE आणि BTechसाठी घेण्यात आलेल्या पेपर 1ला 13,04,000 विद्यार्थी बसलेले होते. एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी NTAने विद्यार्थ्यांच्या नोंदणीच्या वेळेस OTP
आधारित आधार KYC करून घेतली. देशभरातील परीक्षा केंद्रावर नजर ठेवण्यासाठी केंद्रीय कंट्रोल रूम तयार करण्यात आली होती. ॲनालॉजिकल या केंद्रावर CCTV लावले होते. या CCTVतील रेकॉर्डिंग परीक्षेनंतर तपासण्यात आली. AI आधारित व्हिडिओ ॲनालिटिक आणि व्हर्च्युअल ॲब्सॉर्ब आधारे परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वापर केला काय, उपकरणाचा वापर केला काय, गैरप्रकार करू नये यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर अद्ययावत 5G जॅमर्स लावले होते. संपूर्ण परीक्षा आयोजित विविध तंत्रज्ञानाचा वापर करून JEE परीक्षा गैरप्रकाराची मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.